यानंतर बातमी परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भातली आहे। ज्ञानेश्वरी मुंडे हे या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। तसंच पोलीस प्रशासनावर आपला विश्वास नाहीये असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे हा या प्रकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। 3 तारखेनंतर ही भेट होईल असं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत आपण संपर्कात आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच अमित शहा यांची सुद्धा आपण भेट घेऊन या प्रकरणाची चर्चा केलेली आहे आणि या प्रकरणावर आरोपींना अटक झाल्यानंतरच मला न्याय मिळेल अशी भूमिका ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतलेली आहे। पोलीस प्रशासनावर आपला विश्वास नाहीये असं वक्तव्य ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेलं आहे। तसंच पोलिसांची नार्को टेस्ट करण्याची महत्त्वाची मागणी सुद्धा मुंडे यांनी केलेली आहे। 17 महिने उलटून गेले या सगळ्या प्रकरणाला, मात्र या प्रकरणातील आरोपींना अजूनही अटक होत नाहीये। पोलीस अजूनही त्यांचा शोध घेऊ शकत नाहीयेत, छडा लावू शकत नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार आहोत आणि न्याय मिळावा अशी मागणी करणार आहोत असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण आहे हे आणि या संदर्भात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहेत। पोलिसांनी अजूनही इतके दिवस उलटून सुद्धा आपल्या पतीच्या हत्येला जे कोणी जबाबदार आहेत, पतीचे मारेकरी जे आहेत, त्यांना अजूनही अटक केलेली नाही आणि त्यामुळे आपल्याला लवकर न्याय हवा आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत असं त्यांनी म्हटलंय। आम्ही आता सीएम साहेबांशी डायरेक्ट संवाद साधूनच पुढचा निर्णय घेणार आहोत। 3 तारखेपर्यंत एसपी साहेबांवर विश्वास ठेवून, पूर्णपणे विश्वास ठेवून एसपी साहेबांवर 3 तारखेपर्यंत वाट पाहून आम्ही सीएम साहेबांची भेट घेणार आहोत।